नमस्कार, सियाग रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सोनपापडी बनवणार आहे। आपण बाहेरून विकत आणतो तीच सोनपापडी आपण घरी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने घरीही बनवू शकतो। ही सोनपापडी लहान मुलं असो मोठी माणसं असो कोणी असो त्यांना ही खूप जास्त करून आवडते। त्यासाठी आपण जर ही घरीच बनवली तर सगळे खाऊ शकतील। तर सोनपापडीसाठी लागणारे साहित्य बघूया आपण साखर घेतली, 1.5 वाटी साखर घेतली, अर्धी वाटी मैदा घेतलाय। हा चाळून घेतलेला मैदा आहे आणि याच वाटीने साखर ही 1.5 वाटी घेतलेली आहे। अर्धी वाटी तूप घेतलेला आहे, हे बघा अर्धी वाटी तूप आहे। 1 वाटी चाळून घेतलेलं बेसन पीठ आहे। 2 चमचे खोबरं किसलेलं आहे, ही किस आहे तो 2 चमचे आहे आणि 2 चमचे काजू आहेत किसलेले आणि पाणी आणि 1 चमचा लिंबाचा रस। आपण गॅस चालू करून घेऊ। हे बघा गॅस चालू करून घेतलाय, त्याच्यावरती कढई ठेवली। हे बघा त्याच्यावरती कढई ठेवली। तर या कढईमध्ये आपण हे तूप घालणार आहे। याच्यातून मी थोडंसं तूप ठेवणार, 1-2 चमचे तूप ठेवले, हे बघा। आणि हे तूप जरा गरम होऊ द्यायचं। हे बघा वितळायला लागले ते तूप। आणि त्याच्यामध्ये हे बेसन पीठ 1 वाटी घेतलेलं आणि हा अर्धी वाटी मैदा हे त्याच्यामध्ये घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं। हे सर्व हलवून घ्यायचं। हे बघा हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा मी हे पूर्ण मिक्स करून घेतले आणि हे मध्यम गॅसवर भाजून घ्यायचंय। हे बघा जसं जसं हे भाजत जाईल तसं ते बेसन आणि मैदा हलका होईल। हे मध्यम गॅसवरच भाजून घ्या। फास्ट गॅसवर जर भाजलं तर हे आपलं बेसन व्यवस्थित भाजणार नाही आणि व्यवस्थित नाही भाजलं तर ते करपेल आणि करपलं तर त्याची चव बिघडणार, वेगळी चव लागते। त्यासाठी हे मध्यम गॅसवर भाजून घ्या। हे बघा हे बेसन आपलं भाजत आलेलं आहे। जे आपण मैदा आणि बेसन याच्यामध्ये घातलं होतं ते भाजत आले। हे बघा कसं सैलसर व्हायला लागले। जर तुम्ही तूप कमी वापरलं तर ते घट्ट राहील, तूप वापरा। बरोबर परफेक्ट माप घ्या। बघा किती छान वास सुटला याचा। हे आपलं खमंग असं भाजू द्यायचं, जास्तही करपू द्यायचं नाही आपण त्याला। बघा हे आपलं झालंय भाजून। हे बघा हे आपलं भाजून झालंय। आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि 1-2 मिनिट ह्याला असं हलवत राहायचं, कारण कढई खूप जास्त गरम असल्यामुळे ते बेसन लागू शकतं खाली।
आपण गॅस बंद करून घेतलाय आणि एक 2-3 मिनिट हे आपण हलवून घेणार आहे। आता हे आपण थंड व्हायला साईडला ठेवूया। आपण हे असं एक भांड घेतले आणि त्याच्यामध्ये ही 1.5 वाटी घेतलेली साखर घालायची आणि 1.25 वाटी पाणी घेतले। हे पाणी त्या साखरेमध्ये घालायचं आणि हे असं व्यवस्थित विरघळवून घ्यायचं। असं पाणी व्यवस्थित सर्व साखरेला लागलं असं हलवून घेऊया। ते व्यवस्थित विरघळले साखर आणि सगळीकडे पाणी झालं याचं। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा लिंबाचा रस घातलाय। आपण गॅस चालू करून घेऊ आणि एकदम बारीक गॅस ठेवायचा। हे बघा एकदम स्लो ठेवलाय आणि त्याच्यावरती हे ठेवायचं। आता हे ठेवलंय आपण अधूनमधून हे हलवून घेऊया। हे असं अधूनमधून हे हलवून घ्यायचं। हे बघा हे हलवून घ्यायचं। हे बघा एकदम आपण बारीक गॅस ठेवलाय, एकदम बारीक गॅसवरच हे करायचंय। 20 ते 22 मिनिटं लागतील। हे बघा एकदम मीडियम गॅसवरच आहे। आपली साखर विरघळली आणि ते बबल्स यायला चालू झालेत। तर असंच बारीक गॅसवरच ठेवायचं आहे। गॅस अजिबात मोठा करू नका। तुम्हाला जर वाटत असेल कडेने चिटकते तर तुम्ही असं अधूनमधून हलवून घ्या कडेने। हे बघा हा आपला पाक असा झालेला आहे। तर हा पाक तयार आहे की नाही आपण बघूया। हे बघा मी तुम्हाला दाखवते। एका वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा पाक टाकून बघायचा। हे बघा हे बघा अजून आपला पाक व्यवस्थित झालेला नाही, हा वितळतोय। हे बघा अजून गोळी बनत नाही, हा पाक वितळतोय म्हणजे आपल्याला अजून बराच वेळ लागणार आहे। आणि हे बुडबुडे येतेत, फुगे येतेत म्हणून करपणार वगैरे नाही। तुम्ही फक्त गॅस वाढवू नका। जर तुम्ही गॅस वाढवला, कमी जास्त करत केला तर तुमचा पाक बिघडेल। आहे या स्टेजला राहू द्या। हे बघा आपण आता दुसऱ्या वेळेला चेक करून बघू। हे बघा मी पाणी हे दुसरं घेतले, आपण ह्याच्यामध्ये हे टाकून बघू। हे बघा ह्याच्यामध्ये गोळी होती पण अजून जास्त होत नाही आणि कलर ही याचा पांढरा आहे। तर अजून थोडा वेळ आपल्याला हे शिजू द्यायचंय। हे बघा पहिल्या वेळेला आपण बघितले तेव्हा हे वितळत होतं। हे बघा पहिल्यांदा बघितले त्या वेळेला ते वितळत होतं। आता थोडस हे बघा असं चिकट झाले। तर हे अजून आपलं कच्चं आहे, जरा शिजू देऊया। हे असं हलवून घेतलं तरी चालेल। हे बघा हे आपलं असं झालंय, त्याचा कलर बदललाय। तर आपण अजून एकदा चेक करूया। हे बघा वाटीमध्ये मी पाणी घेतले। हे बघा हे वाटीमध्ये पाणी घेतले मी आणि हे टाकून बघूया। हे बघा याचा कलर ही बदललाय आणि गोळी ही झाली। हे बघा तर आपण गॅस बंद करून घेऊया। हे तुम्हाला दाखवते। हे बघा आपलं एकदम व्यवस्थित झाले। तर आपण गॅस बंद केला तर हे 2 ते 3 मिनिट हे असंच ठेवायचं। त्याचा कलर ही किती खूप सुंदर आलाय बघा। आता आपण हा असा मोठ्या ताटाला
मी याला तूप लावून घेणार आहे। या ताटाला पण तूप लावून घेणार आहे। हे बघा, पूर्ण या भांड्याला आपण तूप सगळीकडे लावून घ्यायचं, व्यवस्थित सगळीकडे हे लावून घ्यायचंय। आणि हे मी लाकडी उलताणे घेतले, यालाही मी तूप लावून घेते। हे बघा, लाई सगळं असं व्यवस्थित तूप लावून झाले आपलं। आता बघा, तरी केलेलं याला 2 ते 3 मिनिट झालेत। हे आपण या ताटामध्ये ओतणार आहे। हे बघा, कलर किती छान आलेला आहे याला। हे पूर्ण आपण या ताटामध्ये ओतून घेतले आणि जास्त गरम आहे, याची प्रोसेस लगेच करू नका। 2 ते 3 मिनिट किंवा 5 मिनिट थांबा, नंतर हळूहळू ते आपण गोळा करून घेणार आहे। 2 ते 3 मिनिट झालेत। हे हळूहळू आपण असं गोळा करूया, सर्व बाजूने असं गोळा करून घ्यायचं। हे बघा, आपला असा व्यवस्थित आणि परफेक्ट पाक झालेला आहे। तुम्हाला भाजणीला वगैरे वेळ जास्त जात नाही, पण हा पाक करण्यासाठी जास्त वेळ जातो। जर तुमचा पाक व्यवस्थित झाला तरच तुमची सोनपापडी व्यवस्थित होईल। हे बघा, असं गरम आहे हे। जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत आपण उलताण्याच्या साहाय्यानेच हे आपण गोळा करून घ्यायचं। तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपरवरती हे घातलं तरी चालतं, आणि बटर पेपरने एकमेकाला असं जसं आपण ह्यानं गोळा करून घेतो उलताण्यानं वगैरे, तसं तुम्ही बटर पेपरनं प्रेस करून घेतलं चालतं। इकडून इकडून असं दाबून घ्यायचं फक्त असं। हे बघा, हे आपलं कोमट आहे। आता हे आपण हाताने काढून घेऊन करणार आहे। हे आपण ताट घेतले दुसरं, आणि त्याच्यामध्ये हे आपलं झालेलं आहे तयार, असा गोळा झालाय। हे बघा, त्याला हे अजून कोमटच आहे तोपर्यंत हे असं मोडून घ्यायचं। हे बघा, असं करून घ्या। जर तुमच्या घरात कोण दुसरं असेल तर त्यांच्याकडून मदत करून घ्या। जर कोणी नसेल तर तुम्ही असं एकट्याने हातावर केलं तरी चालेल। हे बघा, असं गोल करायचं आणि फोल्ड करून घ्यायचं, परत गोल करायचं। हे बघा, जेवढा वेळ तुम्ही फोल्ड करून घ्याल तेवढा तुमच्या ते सोनपापडीच्या एक 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 असे धागे वाढतात। आणि हे कोमट आहे, गरम पण आहे, जास्त थंडही होऊ देऊ नका। हे बघा, असं झाले। आता याच्यावरती आपण जे मग बेसन आणि हे भाजलेलं, बेसन आणि मैदा भाजलेला ते आपण ह्याच्यावरती घालायचं। हे बघा, याच्यावरती घालून तुम्ही यालाही लावून घ्यायचं असं। हे बघा, असे वेळे टाकत टाकत हे तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय। हे पूर्ण बेसन याच्यामध्ये गेलं पाहिजे।
हे बघा असं फोल्ड करायचं आणि हे बेसन त्याच्यावरती असं लावून घ्यायचं. जे भाजलेलं होतं सगळं ते आपण घातलं याच्यावरती. हे बघा असं करून घ्या. जर कोणी मदतीला असेल तर तुम्ही त्यांच्याकडून मदत करून घ्या. कोणी मदतीला नसेल तर तुम्ही एकटेही करू शकता. हे बघा आपल्या सोनपापडीला किती दोर आलेत. हे बघा किती छान झाली, मस्त झाली. हे आपलं असं करून झालंय. तर आपण आता याला कट करून घेणार आहे. असा चाकू घ्यायचा आणि तुमच्याकडे जाड काय वस्तू असेल तर बेलणं वगैरे किंवा खलबत्त्याचं कांडायचं असेल तर त्यानं घ्या आणि हे असं चाकूवर मारायचं म्हणजे ते व्यवस्थित कट होते. हे बघा तुम्हाला दाखवते. हे बघा असं व्यवस्थित कट होते. तर आपण हे सर्व असं कट करून घेणार आहे. तुम्हाला दाखवते अजून एक. हे बघा असं चाकू ठेवायचा आणि याच्यावरती असं मारायचं म्हणजे बरोबर तुमचे असं हे निघते. असं पूर्ण असं मारून घ्या. माझा चाकू छोटा असल्यामुळे व्यवस्थित होत नाही. हे बघा अशा वड्या पाडून घेऊया आपण. मी दाखवते तुम्हाला. आपली ही सोनपापडी करून तयार आहे. ही सोनपापडी तुम्ही घरी नक्की करून बघा. हे बघा तुम्हाला दाखवते कशी झाली. लेयर्स आलेत आणि खूप छान झाली. जशी दुकानात मिळते तशी सोनपापडी झालेली आहे. तुम्ही ही सोनपापडी घरी नक्की करून पहा आणि कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण हे काजू आणि खोबरे किसलेले त्याच्यावरून सजावटीसाठी वापरले. तू तुमच्या मनाने बदाम, पिस्ता काही तुम्हाला जे याच्यावरती लावू वाटेल ते लावा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.